तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी चा जो अभ्यासक्रम बदललेला आहे 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी. तर त्याच्यामध्ये मराठी विषयाचा जो चौथा पाठ आहे अनुभवांच्या खाणी, तर तो पाठ आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. पण पाठ सुरू करण्याआधी काही त्यातले जे नवीन शब्द आहेत तर त्याचा अर्थ बघूया. जसं की वाणी. वाणी या शब्दाचा अर्थ काय आहे? बोलणे. महती. महती या शब्दाचा अर्थ आहे महत्त्व, एखाद्या गोष्टीचं महत्त्व. हां. अंकण, पांगडी. समृद्ध म्हणजे संपन्न किंवा वैभवशाली, परिपूर्ण असा. तर याच्यामध्ये अनुभवांच्या खाणी हा जो पाठ आहे तर त्याची सुरुवात करताना प्रस्तावनेमध्ये काय दिलंय बघा. म्हणी तुम्ही वेगवेगळ्या ऐकल्या असतील. म्हणी म्हणजे लोकांच्या अनुभवातून निर्माण झालेली अर्थपूर्ण वाक्य होत. अनेक वर्षाच्या अनुभवातून आणि निरीक्षणातून म्हणी तयार झालेल्या असतात आणि म्हणूनच म्हणींना अनुभवांच्या खाणी असं म्हणतात. म्हणी लहान असल्या तरी त्यांचा आशय खूप मोठा असतो. छोट्या असतात पण त्यांच्यातला आशय खूप मोठा असतो. त्या भाषेला गोडवा प्राप्त करून देतात. योग्य वेळी वापरलेल्या म्हणींमुळे बोलणे अधिक काय होते? परिणामकारक होते. म्हणजे तुम्हाला खूप काही बोलायचं आहे पण तुम्ही ते एक म्हण वापरून काय करू शकता? सहज सांगू शकता. जसं की एक म्हण आहे, नाचता येईना अंगण वाकडे. म्हणजे एखाद्याला जमत नाहीये पण ते मान्य न करता तो दुसरी कारणं देतोय. तर हे कसं कसं म्हटलं गेलं? नाचता येईना अंगण वाकडे. म्हणजे थोडक्यात काय? ते अधिक परिणामकारक काय होतं? मांडता येतं. अशा म्हणी जीवनातील महत्त्वाचे धडे शिकवतात. यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. म्हणींमधून आपल्याला संस्कार, शहाणपण मिळतं, व्यवहार ज्ञान मिळतं. त्यामुळे आपल्याला भाषेत आणि दैनंदिन जीवनात म्हणींना विशेष महत्त्व आहे. प्रस्तुत पाठातून विद्यार्थ्यांना म्हणीचं महत्त्व समजावून सांगितलेलं आहे, तसा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यामध्ये सुरुवातीला आता तो पाठ आता सुरू होतोय. आजी आज की नाही शाळेत एक मोठी गोष्ट घडली. शाळेतून घरी आल्या आल्या खांद्यावरचे दप्तर काढत सौरभ उत्साहाने आजीला म्हणाला. तर सौरभ काय केलंय, त्यानं शाळेतून आलाय तो आणि आपलं दप्तर ठेवत असतानाच तो अगदी उत्साहानं, जसं की त्याला आजीला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे अशा ह्याच्यामध्ये तो दप्तर काढता काढताच आजीला काय म्हणतोय, आजी आज की नाही शाळेत एक मोठी गोष्ट घडली. जसं समजा शाळेत तुमच्या काहीतरी घडलं तर आजी असेल, आजोबा असतील किंवा आई वडील असतील तर यांना तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा जाऊन सांगायचा प्रयत्न करता किंवा तसं सांगता. तर तेच काय केलेलं आहे, सौरभनं केलेलं आहे. आता पुढे आजी सौरभचा फुललेला चेहरा पाहून म्हणाली, म्हणजे तो खुश होता. चेहरा फुललेला म्हणजे जे काही होतं ते सांगण्यासाठी तो उत्सुक होता आणि खुश होता. तर आजी काय म्हणते, अरे वा, आज एक मुलगा खूप खुश दिसतोय. आनंदाची बातमी असणार बहुतेक. बक्षीस वगैरे मिळाले की का रे? हो ना. बक्षीस वगैरे मिळालं का रे? हो ना. तर आजीला तिचा त्या सौरभचा चेहरा बघितला, तो फुललेला होता, म्हणजे खूपच खुश होता तो आणि ते आजीला जाणवलं. म्हणूनच आजी काय म्हणते, की "अरे वा, आज एक मुलगा खूप खुश दिसतोय. आनंदाची बातमी असणार बहुतेक. बक्षीस वगैरे मिळालं का रे? हो ना?" अशा अर्थानं आजीनं विचारते. आता ते सौरभला बक्षीस मिळालंच होतं, पण त्याला आश्चर्य वाटलं, की हे आजीला कसं काय कळालं? "तुला कसं कळलं आजी? आणि तू आणि आई दोघीही माझ्या मनातलं पटकन ओळखता बुवा. छे, तुमच्यासाठी काहीच लपून राहत नाही. बरं आजी, आई कुठे आहे?" म्हणजे त्याला बक्षीस मिळालं होतं. त्याला वाटलं होतं, की आजीला हे लक्षात येणार नाही. पण आजीनं ते सहज ओळखलं त्याचा चेहरा बघून, की आज नक्कीच त्याला बक्षीस मिळालेलं आहे. त्यामुळे सौरभला जे सांगायचं होतं, जे सरप्राईज द्यायचं होतं, ते ऑलरेडी काय झालं, तर आजीनंच सांगितलं. त्यामुळे तो थोडासा त्याला निराश झाला. पण तो हेही म्हणतोय, की "तू आणि आई काय करतेस? पटकन माझ्या मनातलं ओळखतेस." आणि तो आई कुठे आहे हे विचारतो. "अरे, तुझी आई शेजारच्या राधा काकूंकडे गेली आहे. येईल तासभरात." तर तुझी आई कुठे गेली? शेजारीच्या राधा काकू राहतात त्यांच्याकडे गेली आणि ती तासभरात येईल. पण आधी मला सांग, कशाबद्दल बक्षीस मिळालं? काय बक्षीस मिळालं आणि कुणी बक्षीस दिलं? तर हे आधी सांग, की तुला बक्षीस मिळालं हे खरं आहे, पण हे कशाबद्दल मिळालं ते? आणि काय बक्षीस मिळालं नेमकं? कुणी दिलं? आजी थांब, थांब. एका वेळी केवढे का प्रश्न तुझे? अगं, आज जे बक्षीस मला मिळालं ना, काय ते काय माझ्या एकट्यामुळेच नाही. म्हणजे बक्षीस मला मिळालं, पण त्यात माझंच योगदान आहे असं नाही. ते बक्षीस माझं आणि तुझं, आपल्या दोघांचं मिळून आहे. हां, तर आजीलाही थोडं आता आश्चर्य वाटलं असणार, की त्याला बक्षीस मिळालं हे ठीक आहे, पण तो काय म्हणतोय, की ते बक्षीस माझं आणि तुझं म्हणजे आजीचं, दोघांचं मिळून आहे. आता आजी गोंधळली. ती स्वतःशीच पुटपुटली. स्वतःशी काय पुटपुटली? दोघांचं? एकच बक्षीस? तिला काहीच कळेना.
तिला काही लक्षात येईना तो असं का म्हणतोय, की दोघांचं एकच बक्षीस कसं काय? किंवा दोघांचं त्यात योगदान आहे असं तो का म्हणतोय? सौरभ म्हणाला, "ओळख, ओळख. तू माझ्या मनातलं पटकन ओळखतेस ना, आता हे सुद्धा ओळख बघू." तर तो आता आजीला म्हणतोय, "मगाशी जसं ओळखलंस मला बक्षीस मिळालं, तर कसं मिळालं बक्षीस दोघांनाही ते ओळख बघू." असं तो आजीला म्हणतोय. आजी म्हणाली, "अरे, आधी बक्षीस तर दाखव, त्यावरून काही अंदाज बांधता येतोय का बघू." आजी काय म्हणते, की "पहिला मला बक्षीस दाखव, मग मला काही सांगता येतंय का बघू." असं आजी म्हणते. सौरभनं शाळेकडून बक्षीस म्हणून मिळालेलं डॉक्टर अरुणा जोशी यांचं म्हणी आणि वाक्यप्रचार हे पुस्तक दप्तरातून काढलं. त्यानं कुठलं पुस्तक काढलं? म्हणी आणि वाक्यप्रचार हे जे पुस्तक आहे ते त्यानं दप्तरातून काढलं. दुमडायला नको म्हणून चित्रकलेच्या मोठ्या वहीत पानात जपून ठेवलेलं प्रमाणपत्रही काढलं. आणि त्याला एक प्रमाणपत्र मिळालं होतं. ते त्यानं कसंही ठेवलं असतं तर ते दप्तरामध्ये दुमडलं असतं. आणि म्हणून त्यानं त्यासाठी काय होतं, चित्रकलेची जी मोठी वही असते, तुमची असेल चित्रकलेची मोठी वही, तर त्या वहीच्या पानात त्यानं ते जपून ठेवलं. आजीला दाखवलं. आजीनं प्रमाणपत्र हातात घेतलं. अनुभवांच्या खाणी समृद्ध करती वाणी या स्पर्धेत सौरभचा प्रथम क्रमांक आला होता. कशामध्ये प्रथम क्रमांक आला होता? तर अनुभवांच्या खाणी समृद्ध करती वाणी या स्पर्धेमध्ये त्याचा प्रथम क्रमांक आला होता. आजी म्हणाली, "ही कोणती रे स्पर्धा? अशी कुठली स्पर्धा आहे? काय आहे हे नेमकं?" "अगं आजी, ही स्पर्धा तू ओळखली नाहीस? गंमतच आहे. अगं तुझ्यामुळे तर या स्पर्धेत माझा पहिला नंबर आलाय." आजीने खूप विचार केला. तिला काही आठवलं. ती म्हणाली, "अनुभवांच्या खाणी म्हणजे म्हणी, बरोबर ना?" अनुभवांच्या खाणी या शब्दावरून तिनं बराच विचार केला आणि मग तिला वाटलं, की हे काही म्हणीच्या संदर्भात आहे का? तर ती त्याला विचारते, "हे बरोबर आहे ना म्हणी?" सौरभ म्हणाला, "अगदी बरोबर." हुशार आमची आजी. आजी, आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, की अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळालेला आहे. या निमित्तानं आमच्या शाळेनं एक उपक्रम घेतला होता. लेखक आपल्या भेटीला. या उपक्रमात आमच्या शाळेत अनेक लेखक आले होते. त्यांनी आम्हाला मराठी भाषेची महती तर सांगितलीच, शिवाय कमी शब्दात मोठा आशय व्यक्त करणाऱ्या म्हणी व वाक्यप्रचार यांचं महत्त्वही आम्हाला काय केलं, पटवून दिलं. म्हणजे त्यांच्या शाळेत काय होतं, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तर त्या निमित्तानं त्यांच्या शाळेला बरेच लेखकांनी भेट दिली होती. आणि म्हणी आणि वाक्यप्रचार यांचं महत्त्व पटवून दिलं होतं. त्यामुळेच शाळेने या आठवड्यात म्हणींवर आधारित एक स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेची अट एकच, आपल्या शरीराच्या अवयवांचा उल्लेख असणारी म्हण स्पर्धकांना सांगायची. तर त्याच्यात काय होतं, की आपल्या शरीराचा अवयव त्याच्यामध्ये असला पाहिजे. तर ते त्या स्पर्धकांना सांगायचं. ही अट होती. त्यात अवयव असला पाहिजे शरीराचा. आजी मध्येच म्हणाली, "अरे पण ही स्पर्धा तुझी, मग मी काय केलं या स्पर्धेत? स्पर्धा तर तू जिंकली." जसं तो सुरुवातीला म्हणाला, की आजी आणि तुझं आणि माझं बक्षीस आहे, असं तो आजीला म्हणाला. मग आजी म्हणते, की "ही तर तू जिंकली आहे स्पर्धा, यात मी काय केलं नेमकं?" तर त्याच्या पुढे तो म्हणतोय, "अगं आजी, ही स्पर्धा जरी मी जिंकलो असलो, तरी ही स्पर्धा मी तुझ्यामुळे जिंकलो." काय म्हणतोय तो, "जरी मी जिंकलो असलो, तरी याच्यात मला तुझी मदत झाली." असं तो म्हणतो. "अगं, तू घरात येता जाता, उठता बसता म्हणींचा वापर करून किती छान बोलत असतेस." तर आजी काय करते, की नेहमी घरात वावरत असताना तिच्या बोलण्यात काय येतात, अनेक म्हणी येतात. कधी-कधी तर तुझ्या म्हणींमागचा दडलेला अर्थ शोधण्यासाठी मी इतर पुस्तकांचा, संगणकाचा आधार घेत असतो. तर आजी जी म्हणी वापरते, तर तो सौरभ काय करत होता, एखादा अर्थ त्याला समजला नाही, तर तो पुस्तकात बघायचा किंवा संगणकाचा कॉम्प्युटरवर सर्च करायचा किंवा मोबाईल असेल तर मोबाईलवर सर्च करत असेल. आणि तुला माहिती आहे का, तू रोज वापरत असलेल्या नवनवीन म्हणी मी तुझ्याही नकळत तुझ्या वहीमध्ये नित्यनेमानं लिहून ठेवल्या आहेत. म्हणजे तुझ्याही नकळत म्हणजे आजीला माहिती नव्हतं, की तो म्हणी काय करत होता, त्या आजीच्याच वहीत लिहित होता. "अगं, तुझ्यामुळेच अनेक म्हणी माझ्या तोंडपाठ झाल्या आहेत." आता आजी नेहमीच्या बोलण्यात तिला सवय काय होती, की म्हणींमध्ये बोलायचं. तर त्यानं काय केलं होतं, ज्या म्हणींचा त्याला अर्थ समजला तो ठीक. जे समजलं नाही त्यासाठी त्यानं काय केलं, पुस्तकांचा, संगणकाचा काय केला, आधार घेतला. आणि ह्या सगळ्यामुळं त्याच्या म्हणी काय झाल्या होत्या, तोंडपाठ झाल्या होत्या. आता आजी म्हणाली, "छानच रे. बरं मला सांग, तू शरीराच्या अवयवावर कोणकोणत्या म्हणी सांगितल्यास?" "अगं, मला हात या अवयवावर आधारित म्हणी सांगायच्या होत्या. मी भरपूर म्हणी सांगितल्या. आपला हात जगन्नाथ, एक हाताने टाळी वाजत नाही. हातच्या कांकणाला आरसा कशाला. हात दाखवून अवलक्षण, जिच्या हाती पाळण्याची दोरी
ती जगात उतारी, तेल गेले तूप गेले, हाती धुपाटणे राहिले. सौरभ धडाधड म्हणींवर म्हणी सांगत होता. आता ह्या सगळ्या म्हणी त्याला आजीमुळं काय होत्या लक्षात राहिल्या होत्या. आणि तो एकावर एक सांगताना आजी मात्र चकित झाली. चकित झाली म्हणजे आश्चर्य वाटलं तिला आणि चकित होऊन ती सौरभकडे पाहतच राहिली. मग म्हणाली, "अरे थांब, थांब. तुझी गाडी एकदा सुरू झाली ना सौरभ, मग ती मध्ये थांबायचंच नाव घेत नाही." सौरभ हसत म्हणाला, "अगं शाळेत सुद्धा प्रश्नाचं उत्तर देताना जाधव सर मला असंच म्हणतात." तर सौरभ काय म्हणाला, की जाधव सर जे आहेत जेव्हा कधी ते प्रश्न विचारतात आणि सौरभ उत्तर देतो, त्यावेळी सुद्धा तो पटपट उत्तरं सांगत असतो. त्यामुळे त्यावेळी ते म्हणतात, की तुझी गाडी काय मध्ये थांबायचं नाव घेत नाही. आजीनं सौरभकडे कौतुकाने पाहिले आणि त्याला काय दिली? शाब्बासकी दिली. तर अशा प्रकारे म्हणीचं जे महत्त्व आहे ते या पाठामधून आपल्याला सांगितलेलं आहे. त्याची जी प्रश्नोत्तरं आहेत ती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे स्वाध्याय आहेत तर ते सर्व स्वाध्याय काय करूया आपण डिस्कस करूया. ओके. थँक यू.